हरिहर या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 3676 फूट म्हणजेच 1120 मीटर इतकी आहे. या किल्ल्याची विशेषता म्हणजे कातळ दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या, ज्या पाहताना आणि चढताना थरारक वाटतात. आणि या अशा पायऱ्या असल्यामुळे आपण किल्ल्यावर ट्रेकिंगची मजा घेऊ शकतो. हरिहर किल्ल्यावर चढण्यासाठी कातळ दगडामध्ये कोरलेल्या एकूण 117 ते 125 पायऱ्या आहेत. आता आपण जिथून सुरुवात केलो हे आहे हरसेवाडी. तसा या हरिहर गडावर येण्यासाठी 2 वाटा आहेत. त्यापैकी जिथून आपण आज आलोय ही थोडीशी इझी वाट आहे हरसेवाडी मधून. हरिहरगडाचा हा असा उभा सरळसोट कडा चढताना मनात धडकी भरत होती. पण सुदैवाने पायऱ्यावर पकडण्यासाठी खाचे असल्याने सुरक्षित गडावर जाता येते. एकाच वेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाईल अशा पद्धतीची ही रचना केलेली दिसते. जवळपास 10 मिनिटात पायऱ्या चढून आम्ही प्रवेशद्वाराजवळ आलो. पुढे माथ्यावर जाण्याचा मार्ग अजूनच थरारक आहे. छोट्याशा बोगद्यासारख्या भागातून वाकून जाताना डाव्या बाजूला थेट हजारो फूट खोल दरी मनात धडकी भरवते. पुढे गेल्यानंतर पुन्हा कातळ पायऱ्या माथ्याकडे नेतात. हे बघून त्या काळच्या वास्तुविशारदाचं खरंच खूप कौतुक वाटतं. हे वास्तुस्थापत्याचे थरारक आलिंगन स्वीकारत आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो. पाणी आहे आता भरलेलं आहे. लागोपाठोपाठ इथे जवळपास 3 टाके दिसत आहेत. या 3 पाण्याच्या टाक्यासमोरच एक हनुमानाचं मंदिर तसेच एक शिव मंदिर सुद्धा आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला गडावरचं सगळ्यात मोठं पाण्याचा तळ आहे. पाणी जवळपास चांगल्याच कंडिशन मध्ये आहे, पिऊ सुद्धा शकतो. उतरण्यासाठी काही पायऱ्या सुद्धा दिल्या आहेत तिथे. हनुमान मंदिरासमोरून जाणारा रस्ता आपल्याला धान्य कोठाराकडे नेतो. हे धान्य कोठार आजही उत्तम स्थितीत आहे.